नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 5 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत अमेरिकेने भारतीय वस्तूंवर लावलेल्या टॅरिफ या संदर्भात जी काही नवीन घडामोड घडलेली आहे त्या संदर्भात माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा अतिशय चर्चेतील मुद्दा आपल्याला माहीतच आहे. त्याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच क्रेफोर्ड पुरस्कार 2026 हा कुणाला मिळालेला आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. दलाई लामा भारतामध्ये कोणत्या वर्षापासून वास्तव्यास आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1959. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 5 फेब्रुवारी. 5 फेब्रुवारी 1294 अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त आजच्या दिवशी केलेला होता. 5 फेब्रुवारी 1952 स्वतंत्र भारतामध्ये प्रथमच सार्वत्रिक निवडणुका या आजच्या दिवशी पार पडलेल्या होत्या. 5 फेब्रुवारी 1948 महाराष्ट्रातील पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांचा आज जन्मदिवस. 5 फेब्रुवारी 2003 भारताने 2002 मध्ये सोडलेल्या PSLV C4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ 50% वरून किती टक्क्यांपर्यंत कमी केलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 30%, पर्याय क्रमांक 2 25%, पर्याय क्रमांक 3 18% आणि पर्याय क्रमांक 4 10%. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 18%. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेने भारतीय वस्तूवर लावलेला टॅरिफ हा आता कमी केलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये एक प्रकारचं वैचारिक युद्ध चालू होतं. परंतु त्यामध्ये हा टॅरिफ वॉर जो सुरू होता तो आता कमी करण्यात आलेला आहे. म्हणजेच अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेला होता आणि त्यावर ॲडिशनल 25% टॅरिफ हा रशियाकडून ऑइल खरेदी करत असल्यामुळे आपल्यावर लावलेला होता. तो आता 50% चा जो टॅरिफ होता तो आता कमी करून 18% इतका कमी केलेला आहे. याची घोषणा 2 फेब्रुवारी 2026 या दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी 50% टॅरिफ लावले होते. आता नवीन दर 18% म्हणजेच रेसिप्रोकल टॅरिफ जो होता 25% यावरून आता तो 18% पर्यंत कमी करण्यात आलेला आहे. म्हणजेच 25% पेनल्टी टॅरिफ हा पूर्णपणे काढून टाकण्यात आलेला आहे. ऑगस्ट 2025 मध्ये ट्रम्प यांनी भारतावर 50% टॅरिफ लावले होते. पुढचा प्रश्न. भारतातील पहिला हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हा कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 दिल्ली जयपूर, पर्याय क्रमांक 2 मुंबई नागपूर, पर्याय क्रमांक 3 चेन्नई बेंगळुरू आणि पर्याय क्रमांक 4 मुंबई अहमदाबाद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुंबई अहमदाबाद. 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हे आता स्थापन केले जाणार आहेत असे भारतीय रेल्वेने जाहीर केलेले आहेत. एकूण नवीन कॉरिडॉर असणार आहेत 7. पहिला हायस्पीड कॉरिडॉर हा मुंबई अहमदाबाद हा 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. नवीन 7 कॉरिडॉर कोणकोणते आहेत? तर दिल्ली जयपूर उदयपूर अहमदाबाद, दिल्ली आग्रा लखनौ वाराणसी पटना, तिसरा आहे मुंबई नागपूर हावडा, चौथा आहे चेन्नई बेंगळुरू म्हैसूर, पाचवा आहे दिल्ली चंदीगड अमृतसर, सहावा आहे हैदराबाद विशाखापट्टणम आणि सातवा आहे कोची तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाचे नवीन कॉरिडॉर आहेत आणि हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर हे आपल्या भारताच्या आधुनिकतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षांमध्ये किती कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य आहे? पर्याय क्रमांक 1 100 कोटी, पर्याय क्रमांक 2 200 कोटी, पर्याय क्रमांक 3 250 कोटी आणि पर्याय क्रमांक 4 300 कोटी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 300 कोटी. महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षांमध्ये आता 300 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारने ठेवलेले आहे. हा उपक्रम हरित महाराष्ट्र मिशन किंवा हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापना प्रस्ताव यामार्फत करण्यात आलेला आहे. याचा कालावधी आहे 2025 ते 2030. उद्दिष्ट आहे पहिल्या वर्षामध्ये सुमारे 20 कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट यामध्ये मांडण्यात आलेले आहे. बांबू, साग इत्यादी उपयुक्त वृक्ष लागवडीवर भर देण्याचे देखील त्यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा नुकतीच केलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचं म्हणजे काय, की महाराष्ट्रामध्ये पुढील 5 वर्षात किती झाडे लावणार आहे? तर 300 कोटी आणि याचा कालावधी काय असणार आहे? तर 2025 ते 2030. पुढचा प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना
कधी झाली? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 10 जून 1998, पर्याय क्रमांक 2 10 जून 1999, पर्याय क्रमांक 3 15 ऑगस्ट 1999 आणि पर्याय क्रमांक 4 26 जानेवारी 2000. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 जून 1999. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा चर्चेतील मुद्दा आहे आणि आपल्याला याबाबतची माहिती असणं आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष 1999 ते 2023 या कालावधीसाठी होते शरद पवार, तर 2023 ते 2026 या कालावधीसाठी होते अजित पवार. अध्यक्ष 31 जानेवारी 2026 पासून सुनेत्रा अजित पवार हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक आहेत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अनवीर. तर या तिघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना 10 जून 1999 या दिवशी केली होती. याचे मुख्यालय होते नवी दिल्ली. 7 फेब्रुवारी 2024 या दिवशी निवडणूक आयोगाचं चिन्ह हे अजित पवार गटाला मिळालेलं होतं आणि त्यावेळेसपासून अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देखील नियुक्त झालेले होते. पुढचा प्रश्न क्रेफोर्ड पुरस्कार 2026 हा कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सी एन आर राव, पर्याय क्रमांक 2 वीरभद्रन रामनाथन, पर्याय क्रमांक 3 एम एस स्वामीनाथन, पर्याय क्रमांक 4 रघुनाथ माशेलकर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वीरभद्रन रामनाथन. क्रेफोर्ड पुरस्कार 2026 या आता हे जो पुरस्कार आहे याचे विजेते आहेत वीरभद्रन रामनाथन. हे भारतीय वंशाचे अमेरिकेमध्ये स्थित असलेले महत्त्वाचे व्यक्ती आहेत. यांचा जन्म 1944 मध्ये मदुराई, तामिळनाडू, भारत या ठिकाणी झालेला होता. यांचं शिक्षण IIT मद्रास येथून बीटेक तर स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क या ठिकाणून PhD झालेली होती. भूविज्ञानाचा नोबेल म्हणून क्रेफोर्ड पुरस्काराची ओळख आहे. भूविज्ञान, पर्यावरण विज्ञान या क्षेत्रामध्ये क्रेफोर्ड पुरस्कार देण्यात येतो. मुख्य योगदान आता यांचं काय आहे तर CFC ग्रीनहाऊस प्रभावावर महत्त्वपूर्ण संशोधन वीरभद्रन रामनाथन यांनी केलेले होते. त्यामुळे त्यांना क्रेफोर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या पुरस्काराची रक्कम आहे 90 लाख रुपये. पुरस्काराची स्थापना 1980 साली करण्यात आलेली होती. होल्गर अँड ॲना ग्रेट क्रेफोर्ड यांनी या पुरस्काराची स्थापना केलेली होती. आता वीरभद्रन रामनाथन यांना यापूर्वी काही महत्त्वाचे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. 2009 मध्ये टेलर प्राइज, 2007 मध्ये UNEP, त्यानंतर तसेच चॅम्पियन्स ऑफ द अर्थ आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेले आहे. त्यामुळे महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. क्रेफोर्ड पुरस्कार 2026 हा कुणाला मिळालेला आहे तर भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वीरभद्रन रामनाथन यांना. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर याच महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे हरित महाराष्ट्र मिशन याचा कालावधी कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2024 ते 2029, पर्याय क्रमांक 2 2025 ते 2030, पर्याय क्रमांक 3 2026 ते 2031 आणि पर्याय क्रमांक 4 2025 ते 2035. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.